राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 21वा हप्ता आता जमा झालेला आहे। आता शेतकरी प्रतीक्षा करू लागले आहेत की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकं कोणत्या तारखेला येणार, कारण सोशल मीडियावर खऱ्या बातम्या या ठिकाणी आजकाल कोणी देणं झालंय। जास्त करून खोट्या बातम्यांचा प्रसार वाढलेला तुम्हाला पाहायला मिळतोय। कोण म्हणत असतं की नमोचे पैसे आज येतील, कोण म्हणत असतं की नमोचे पैसे उद्या येतील, परंतु ठामपणे शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकं कधी येतील याची ठामपणे फिक्स तारीख कोणी सुद्धा सांगणं झालंय। आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आता 19 नोव्हेंबरला पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये येणार असं मागील 2 आठवड्याच्या पाठीमागे सांगितलं होतं आणि तशा प्रकारे पीएम किसानचे 21व्या हप्त्याचे 19 नोव्हेंबरला 2000 रुपये तुम्हाला जमा देखील झाले असतील। मला देखील त्या ठिकाणी आले आहेत, तुम्हाला देखील 2000 रुपये 19 नोव्हेंबरला पीएम किसानचे नक्कीच मिळाले असतील। मग सरकारच्या माध्यमातून जी अधिकृत तारीख आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची त्या ठिकाणी तारीख कोणती जाहीर करण्यात आल्या, तीच तारीख तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न हा या ठिकाणी निर्माण झाला असेल आणि याचं उत्तर तुम्हाला कोणी सुद्धा आजपर्यंत सांगितलं नसेल की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना याचे एकत्रित 4000 रुपये या ठिकाणी सोडणार होते, कारण त्याची तशा प्रकारे बातम्या सुद्धा सोशल मीडियावर पसरल्या होत्या। मग हे 4000 रुपये एकत्र का सोडले नाहीत? तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे तुम्हाला सांगण्यात आलं आहे की तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2000 रुपये वेगळे या ठिकाणी पहिल्यांदा खात्यावरती येत असतात आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे वेगळे या ठिकाणी येत असतात। त्याचं कारण म्हणजे पीएम किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते। त्यामुळे 4000 रुपये एकत्र कधी सुद्धा येत नसतात, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या या ठिकाणी सांगून शेतकऱ्यांना 4000 रुपये एकत्र देणार असं या ठिकाणी मागील 2 महिन्यामध्ये सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगूनच टाकलंय की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी तुम्हाला कोणाकोणाला मिळणार आहे, कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे आणि नेमकं कोणत्या तारखेला येणार आहे याची सविस्तर अपडेट काय आल्या तुम्ही आता पाहायचं आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये आता स्पष्टपणे म्हणाले की नुकताच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्याचे 2000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता वितरित झाले असतील। तुम्हाला पण नक्कीच त्या ठिकाणी पीएमचे नुकताच 2000 रुपये मिळाले असतील। आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये नेमकं कधी मिळणार, जर तुम्ही वाट बघत असाल तर याची तारीख सुद्धा या ठिकाणी तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। सरकारच्या माध्यमातून ही तारीख आता सांगण्यात आल्या। नेमकं नमोचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे, ही सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून जी मंत्रिमंडळाची बैठक झाली यामध्ये आता आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 100% खरी बातमी अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या 8वा हप्ता नेमकं त्या ठिकाणी 2000 रुपये याचे कधी मिळणार याची चर्चा सध्याला गावोगावी चौकात कुठे या ठिकाणी बाजारात वगैरे या ठिकाणी सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे नमोचा 8वा हप्ता आता नेमकं कधी येणार आहे। तर बघा याची तारीख आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे काय सांगण्यात आल्या नक्की पहा। सरकारच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे, कारण सोशल मीडियावर अनेक अफवा या ठिकाणी जोरदार पसरल्या जात आहेत। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांनी मार्केटमध्ये मोठा कहर केला आहे। शेतकरी बांधवांना ठामपणे पीएमचे 2000 आता मिळाल्यानंतर नमोचे 2000 नेमकं फिक्स कोणत्या तारखेला मिळतील, फिक्स तारीख कोणी सुद्धा ठामपणे सांगत नव्हतं। यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना पुढील हप्ता देण्याची तारीख आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी जाहीर केल्या। त्यामुळे तुम्हाला नेमके 2000 रुपये कधी मिळणार याची ओरिजिनल आणि 100% खरी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत।
कारण बऱ्याच ठिकाणी खोटी माहिती पुरवली जाते आहे, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक या ठिकाणी केली जाते आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जी खरी माहिती आहे तर ती शेतकऱ्यापर्यंत लवकर पोहोचत नाही। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आता कोणत्या तारखेला नमोचा 8वा हप्ता येणार याची तारीख काय आल्या या ठिकाणी तुम्ही लगेच आता पाहू शकता। त्यानंतर लगेचच तुम्ही कोणत्या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या ते तुमच्या समोर पुराव्यासहित आम्ही पुढे आता या ठिकाणी आता सांगणार आहे। कारण जे प्रूफ तुम्हाला आम्ही दाखवणार आहे ते प्रूफ आता राज्य सरकारकडून अधिकृतरित्या या ठिकाणी जाहीर करण्यात आले। पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना नमोचे 8व्या हप्त्याचे 2000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे, नेमकं नमोचे पैसे आज येणार का उद्या येणार का अजून तुम्हाला थोडं थांबावं लागणार हेच तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे। तसेच कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी आता ही महत्त्वाची या ठिकाणी आता अपडेट खास तुमच्यासाठी आता दिल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी आता पाहूया की नेमकं कोणत्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहूया नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 2000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वाटले जाणार आहेत। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये लगेच झटपट पाहूया की कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये वाटले जाणार आहेत। कारण आम्ही PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे तुम्हाला जे 2000 रुपये मिळालेत याची तारीख आम्ही आधीच सांगितली होती। आता 19 नोव्हेंबरला बरोबर त्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती सांगितल्याप्रमाणे आता 2000 रुपये PMचे जमा झाले आहेत। तशाच प्रकारचे नमो शेतकरी योजनेची सरकारच्या माध्यमातून फिक्स तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। ही तारीख तुम्ही समजून घ्या आणि पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हे एकदा तुम्ही समजून घ्या। इतकं जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ आता पाहण्याची गरज भासणार नाही। कारण आजकाल पैसे आज मिळतील उद्या मिळतील अशा प्रकारच्या अफवा या ठिकाणी जास्त पसरू लागल्या आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांना जी खरी माहिती आहे तर ती त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचत नाही। त्यामुळेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आता सुरुवात करूया। पहा, या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही। आता या ठिकाणी पहिला प्रकार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय ती म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे अजिबात येणार नाहीत। शेतकरी बांधवांनो, काळजीपूर्वक बघा, PM किसान योजनेचे पैसे ज्या बँकेत आले त्या बँकेत आता नमो शेतकरी योजनेचे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। ही बातमी ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले अनेक बँकांचा स्वतःचा IFSC कोड नाही आहे। अनेक बँका ज्या आहेत तर त्या मोठ्या बँकामध्ये विलीनीकरण झाले। अनेक बँका अशा आहेत ज्यांचा स्वतःचा सर्व्हर कायम डाऊन असतो। त्यामुळे सरकारने फक्त या 10 बँकेमध्येच नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी सोडण्यास ठरवलंय। मग त्या 10 बँका कोणत्या आहेत त्या लगेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। परंतु पुढची अट जी लावल्या ती भयंकर आहे आणि यामध्ये आता जवळपास 5.5 लाख शेतकरी अपात्र या ठिकाणी होणार आहेत। तर ती अट कोणती आहे नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, आता पुढची अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे जमिनीची अट, म्हणजे तुमची शेती किती आहे त्याची अट। आता जर तुमच्या नावावर इतके एकरपेक्षा जास्त शेती, जर तुमच्या आता रेशन कार्डावरती कुटुंबातील मेन व्यक्ती जो आहे तर वडील असेल किंवा आजोबा असेल त्या व्यक्तीच्या नावावर जर इतकी जास्त शेती असेल तर त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही। त्याचं कारणही सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। PM किसान योजनेचा हप्ता सरसकट कोणतीही अपात्र यादी न लावता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 2000 नुकताच मिळालेत। परंतु नमो शेतकरी योजना राज्य सरकार चालवतं आणि त्याच्या माध्यमातून फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना हा हप्ता या ठिकाणी दिला जातो। त्यामुळे या ठिकाणी दुसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, तुमच्या लक्षात आल्या का बघा, ती म्हणजे जमिनीची अट। इतकी जास्त एकर जमीन तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही। ही अट आतापर्यंत कधीच तुम्हाला लावली नव्हती, परंतु ही अट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। मग आता किती एकर जमीन तुमच्या नावावर असल्यावर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही
तसेच नेमकं कोणत्या बँकेत 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे। नेहमीच सरकार या ठिकाणी लवकर पैसे सोडत असतं, परंतु काही बँकांचा स्वतःचा सर्व्हर त्या ठिकाणी कायम डाऊन असतो, काही बँकांचा स्वतःचा IFSC कोड स्वतःचा नसतो, काही बँकांचे विलीनीकरण या ठिकाणी झालेलं असतं। त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी कायमच त्या ठिकाणी पैशांची वाट पाहावी लागते, लवकर पैसे त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावर जमाच होत नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही मोजक्याच बँका या ठिकाणी निवडल्या आहेत, त्याच बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। मग आता नेमकं पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यांची लिस्ट कोणत्या बँकांना सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या, तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून कोणती तारीख जाहीर करण्यात आल्या, ती तारीख या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे। आपण या ठिकाणी पहिल्यांदा पाहूया कोणत्या 10 बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर पाहूया किती एकर शेती तुमच्या नावावर असल्यावर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार की नाही याचं ठरणार आहे। त्यानंतर पाहूया 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात कोणाला 2000 रुपये मिळणार आहेत, आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी पाहूया या ठिकाणी कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे पुढील 2 मिनिटे काढून आता लक्षपूर्वक तुम्ही बघायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, आता पाहूया कोणत्या 10 बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडणार आहे। पहिल्या 4 बँका आहेत बघा, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि येस बँक। या बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांनो आता तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे हे तुम्ही काळजीपूर्वक बघा। त्यानंतर पुढच्या 2 बँका सांगण्यात आलेत, त्या म्हणजे ॲक्सिस बँक आणि युनियन बँक। या खूप मोठ्या बँका आहेत आणि शेतकरी बांधवांना यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे या ठिकाणी टोटल 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। कोणती तारीख सांगण्यात आल्या ती तारीख तुम्ही बघायचं आहे आणि त्याच तारखेला वाट बघायची आहे, कारण आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील अशा प्रकारच्या बातम्यांनी मोठा कहर केलाय। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तारीख कोणती आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। त्याच्या आधी आपण बँकांची यादी पाहत आहोत। पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आहे कोटक महिंद्रा बँक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ बडोदा आणि इंडियन बँक। या बँकेमध्ये शेतकरी बांधवांनो आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर तुम्ही आता वाट बघायची आहे। तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या पण बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढची त्या ठिकाणी आता बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे बघा, भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक। या बँकामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते बँकेच्या खात्यावरती जमा त्या ठिकाणी करून घेतले असतील तर त्यांना त्या ठिकाणी 8व्या हप्त्याचे 2000 रुपये येणार आहेत। कोणत्या तारखेला येणार आहेत हे लगेच पाहणार आहे, परंतु तुमची बँक यामध्ये आहे का अगदी 2 मिनिटे बघायचं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची लिस्ट कोणत्या बँकांना देण्यात आल्या तीच आपण पाहत आहोत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्याला SBI आपण म्हणतो, पोस्ट ऑफिस। या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना नमोचे 2000 रुपये या ठिकाणी आता जमा होणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा प्रश्न, किती एकर शेती असल्यावर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। बघा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता सांगण्यात आले ते म्हणजे लक्षात ठेवा, जर तुमच्या नावावर 10 एकर, 12 एकर, 20 एकर, 30 एकर अशी जास्त शेती नावावर असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी अजिबात घ्यायचं नाही आणि तुम्हाला सोडण्यात पण येणार नाही। त्याचं कारण म्हणजे सरकार काय म्हणते, नमो शेतकरी योजना गोरगरीब आणि या ठिकाणी दुबळ्या गरीब शेतकऱ्यांसाठी काढली आहे। त्यामुळे जास्त शेती असणाऱ्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता बँकेच्या खात्यावरती आता दिला जाणार नाही। आता पाहत आहोत कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे, आणि त्यानंतर लगेचच कोणत्या तारखेला हे पैसे मिळणार आहेत हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्याआधी आपण कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत लगेच या ठिकाणी पाहणार आहोत। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिला जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे आता या ठिकाणी यवतमाळ आणि दुसरा वर्धा। या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहेत। त्यानंतर दुसरे 2 जिल्हे
अकोला आणि बुलढाणा शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। त्यानंतर पुढचे 2 जिल्हे अमरावती आणि वाशिम हे जिल्हे तुमचे आहेत का बघा, यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे। त्यानंतर लातूर, हिंगोली, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। आता तुम्ही म्हणाल की कोणत्या तारखेला या ठिकाणी नमोचा हप्ता मिळणार आहे, ते तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं या जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यामध्ये का निवड करण्यात आली। आता बघा, हे जिल्हे सरकारने शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आणि कायम या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हप्ता मिळतो आणि आता पण या ठिकाणी पहिल्यांदाच हप्ता मिळणार आहे। आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या तारखेला नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, नमोचा हप्ता पीएमचा हप्ता कधी जमा होत असतो बघा, तुम्हाला पण माहित आहे सरकारच्या माध्यमातून 4 महिन्यातून एकदा नमोचे पण 2000 येत असतात आणि पीएमचे पण 2000 रुपये येत असतात। लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी जमा होऊन बरोबर या ठिकाणी ज्यावेळी 4 महिने पूर्ण होतात त्यावेळी तुम्हाला नमोचा पुढचा हप्ता येत असतो, हे तुम्ही कान देऊन ऐका। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी 7वा जो हप्ता पाठीमागला होता तर तो केव्हा जमा झालाय तुमच्या लक्षात आहे का बघा, त्यानंतर बरोबर 4 महिन्यांनी पुढील 8वा हप्ता जमा होत असतो। मग याची आता तारीख या ठिकाणी असं आता या ठिकाणी सांगण्यात आल्या की तुम्हाला या ठिकाणी 31 डिसेंबरच्या आतमध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या तुम्हाला 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी नमोचे पैसे देखील मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।